सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम, हरी हाच नेम हरनिशी. तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. महायोग पीठे तटी भीमरथमरं पुंडरीकाय दातुं मुनिंद्री. समागस्त तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाची मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. आज या पवित्र भूमीमध्ये
मातोश्रींच्या श्राद्धाच्या निमित्तानं हा सेवेचा योग वैकुंठवासी कैलासवासी मीनाबाई नारायण चव्हाण यांचं प्रथम वर्ष श्राद्ध पिंडदान विधी पुण्यस्मरण त्या निमित्तानं हा सेवेचा योग त्यांचा सर्व हा परिवार चव्हाण परिवार नारायणराव रामचंद्र चव्हाण उत्तम रामचंद्र चव्हाण देवीदास रामचंद्र चव्हाण त्यांची चिरंजीव श्री हरिभक्त परायण दत्तात्रय नारायण चव्हाण त्यांच्या दोन कन्या सौ शिला संजय दिवटे सौ भारती भाऊसाहेब पवार व त्यांची चिरंजीव श्री गणेश नारायण चव्हाण समस्त चव्हाण पाटील परिवार सर्व पाहुणे रावळे ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज भजनी मंडळ तसेच चिंचपूरवरून आलेले हरिभक्त परायण गायनाचार्य शिवाजी महाराज तांबे तसेच आमचे हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज मगर मृदुंगाचार्य हरिभक्त परायण मंगेश महाराज चिकटगावकर तसेच बरेच महाराज मंडळी आलेले जाणकार मंडळी आलेत का महाराज येणार होते आलेत का तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या मंडळींचा बी प्रार आपल्या अगोदर असतो ही सर्व मंडळी प्राऱ्याला असतात सकाळचा प्रार असतो त्यांचा सुटल्यानंतर आपला प्रार असतो सर्व मंडळी सुंदर असं धर्माचं कार्य चाललंय करू आपण श्री गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा विठाल हा जो विधी हा व्यक्ती गेल्यानंतर करतो आपण कारण हा जो विधी करतो आपण या धर्म मंडपामध्ये हा शास्त्र प्रणीत संत प्रणीत आणि भगवंताला मान्य असणारा विधी आपण आजच करतो असं नाही तो खूप बऱ्याच सुद्धा सांगतात पिंड पदावरी दिला फुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांची ऋण म्हणजे आपण करतो म्हणजे काय अंधश्रद्धा नाही उगाच काहीतरी म्हणून असं नाही गीता शास्त्र सांगतंय माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात पिंडे पिंडाचा गासू हातो नाथ संकेतीचा दंश स्वतः भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात उद्धवाला सांगतात म्हणजे आपण हा जो विधी करतो हा धर्मशास्त्रानुसार आहे हे आपल्याला सांगायचे आपण जो हा विधी करतो हा धर्मशास्त्रानुसार आहे हा गेल्यानंतर मुलींनी केल्याचा विधी आहे हा विधी केल्यानंतर त्या व्यक्तीला उत्तम गती प्राप्त होत असते उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी शिकले सवरलेले मंडळी म्हणतात आता 1 वर्ष झालं मातोश्रींना जाऊन 1 वर्ष झालं आता त्या कुठं असतील तुम्ही केलेलं कीर्तन त्यांना ऐकू जात असन का तुम्ही एवढं हे अन्नदान केलं त्यांच्यापर्यंत पोहोच असन का नाही का हे ज्ञानदान अन्नदान गुरुनी केलेला हा सर्व कर्मकांड पूजा विधी 1 वर्ष झालं ते कुठं असतील बरं त्यांच्यापर्यंत हा पोहोचत असेल का बरं विज्ञान युगातला माणूस सहज प्रश्न करतो एखाद्या माळकऱ्याला न शिकलेल्या माळकऱ्यालाच विचारतो तो नेमकं त्याला उत्तर असं आहे जसं विज्ञान युगामध्ये आपण सर्व शिकलेली मंडळी सगळं कॉम्प्युटर युग आहे एखाद्याचा मुलगा अमेरिकेमध्ये शिकतोय आणि त्याचा तिथून फोन आला का मला शाळेत भरण्याकरता 50,000 रुपये पाहिजे लगेच आता इथून तर काय अमेरिकेला आजच्या आज घेऊन जाणं शक्य नाही तो स्टेट बँकेत जातो त्या साहेबाला सांगतो का माझ्या खात्यावरचे 50,000 रुपये अमेरिकेत पाठवायचे काय करावं लागेल काय नाही स्लिप घेतो ऑनलाईन वर
लगेच ते पैसे त्याच्या खात्यावर ट्रान्सफर होतात, त्याला लगेच मेसेज येतो का 50,000 रुपये जमा झाले. मग ते पैसे असे नोटा असे जाताना दिसल्या का असे बंडल बिंडल असे काही, किती अप टू डेट आहे. इथं बटन दाबलं का अमेरिकेमध्ये लगेच पैसे जमा होतात. आमचं धर्मशास्त्र, आमचे संत, आमचे ग्रंथ हे काही कमी असतील का? इथं केलेला विधी इतर लोकांमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही का? पण याच्याकरता सांगितलं श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेनं जर विधी केला, म्हणून त्याला श्राद्ध विधी म्हणतो आपण. श्रद्धेनं आपण अंतःकरणापासून, सगळ्यात विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला भजन केलं या मंडळींनी. प्रत्येक महिन्याला भजन केलं या मंडळीने. म्हणजे पुण्यवंत भावी घेता सज्जनाची नावी, निघे माझी वाचा तुटी महालाभ भोकासाठी. प्रत्येक महिन्याला यांच्याकडे भजन सत्संग चालायचा. म्हणजे गेलेली व्यक्ती कशी असेल याच्यावरून ओळख आपण. गेलेली व्यक्ती त्यांनी परमार्थ केलाय. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची हुरे कीर्ती मागे. आयुष्यभर आपणही परमार्थ केला आणि सर्व कुटुंब, सर्व त्यांचं कुटुंब सात्विक धार्मिक, जवळजवळ 99% माळकरी म्हणलं तरी चाला. विठाला 99 का 100% का नाही तर काही अजून राहिलेत. 100% नाही म्हणजे अजून काही मंडळी, पण सात्विक मंडळी हे सर्व. हा चव्हाण परिवार सर्व सात्विक मंडळी असल्यामुळं महाराज अशा सात्विक कुळामध्ये जन्माला येणाऱ्यांची मज सेवा घडावा असे महाराज तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ्या दैवा पार नाही. पण कोणाची सेवा घडात? तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे सामान्य आहे का? जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे, जे मंडळी आपल्या हिताच्या ठिकाणी जागे, आपुलिया हिता जसे जगत, आपुलिया हिता जसे जगत, आपुलिया हिता जसे जगत, आपुलिया हिता जसे जगत, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. कोणाला धन्यता देतात महाराज? कोणालाही धन्यता नाही देतील. हरिभक्त परायण श्रावण महाराज ना, हरिभक्त परायण परवाई भजनाला आले होते, ते असं कळालं ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांना धन्यवाद. विठाल महाराज कोणाला धन्यता देतात? गीता भागवत करीती श्रवण
अखंड चिंतन विठोबाचे. हे पुढचं म्हणल्यानंतर मग अवघड वाटतंय. सुरुवातीला लय बरं वाटलं आपल्याला नाही का. पण गीता सकाळी उठल्या उठल्या आपण पहिला पेपर लागतो आपल्याला. पण महाराज सांगतात गीता भागवत. कारण हे दोनच ग्रंथाचं नाव काय घेतलं असतं बरं महाराजांनी. जगतामध्ये इतके शास्त्र इतके ग्रंथ आहे का आपले आयुष्यभर जरी वाचले तरी आपल्याच्यानं पूर्ण होऊ शकत नाही. पण प्रमाण मानले सोमुखी आपण सांगे तो श्री विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनाशी. हे धर्मशास्त्र याला श्रीमद शब्द फक्त एवढ्या दोनच ग्रंथाला आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. असा जो कोणी भाग्यवान असेल त्याला धन्य माता पिता तयाची आ. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला. काय सर्टिफिकेट देऊन टाकले मंडळीला संतांनी. सगळ्यांना धन्यता नाही. नामा म्हणे जय आशावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग. पहा हे संतांचं कसं प्रमाणबद्ध आहे. कोणाला अशी मोकार आशीर्वाद द्यायला मोकळे नाही संत नाही का. जे तात्पर्य अशी जे कोणी यांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि बाकीच्या मंडळींनाच परमार्थाला लावलं. मदलासा माता असेल, कयादू माता असेल, जिजा माता असेल, यांनी आयुष्यभर आपणही परमार्थ केला. मुलांवर संस्कार केले. आज तरुण पिढीला खरी जर गरज असेल तर संस्काराची. आज तरुण कोणत्या मार्गाला चाललेत. खरी परमार्थ तरुणांना आहे पण तरुण या धर्म मंडपात येत नाही. खरी गरज तरुणांना आहे. पण आता जनरली जरी आपण पाहिलं कुठेही कथा कीर्तनाला तरुण जास्त राहतात का म्हातारी जास्त राहतात. जवळजवळ 60-70 नाही का. खरं परमार्थाला प्रपंचाला तरुण लागत. मग परमार्थाला स्वतःची बुद्धी लागत असते. तेज लागत असते बुद्धी. तात्पर्य मदलासा मात्यांना पोटात असतानाच बाळाला उपदेश करते ती माता. म्हणजेच सार विचार सांगत असते, विवेक सांगत असते. हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे क्रमी कीटकांचा सांधा. रव रव दुर्गंधी अमंगळीचा बांधा. भजे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. धाये कृष्ण माऊली. किती माता असतील बरं आजच्या आज का मुलाला उठल्या उठल्या सांगत असतील बाळा तू काहीतरी हरिपाठ कर, काकडा कर, गीता वाच, ज्ञानेश्वरी वाच, भागवत वाच. हे तुझं कल्याण करून. हिताच्या ठिकाणी कोण जागा आहे. सुरुवातीला माता जागी पाहिजे, पिता जागा पाहिजे तरच ते आपल्या मुलांना सांगतील ना. उलट काही काही माता म्हणतात अरे बाबा हे का तुझं माळ घालायचं वय का, खाण्यापिण्याचं वय. म्हणजे पहा कसे शिवाजी महाराज जन्माला येतील, कसे तुकोबाराय जन्माला येतील. पण जर मातेनं ठरवलं तर नाही का. तात्पर्य महाराज या अभंगातून विचार सांगतात आपल्याला, विवेक सांगतात. कुठे विवेक. विवेक कसं. आता हे वैजापूर इकडे येवला असं एखादं दुकान आहे का, असं बोर्ड आहे का कुठं. इथं संतांचं दुकान, इथं विवेकाचं दुकान असं आहे का. नाही. सत्संग महाराजांनी पत्ता सांगितला. विवेक कुठे आहे. तुलसीदास महाराज सांगतात किंवा माऊली सांगतात 18व्या अध्यायामध्ये, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजय भूतीर ध्रुवा नितीर मतीर मम. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका. भरपूर दृष्टांत दिले आणि मग सिद्धांत सांगितला. संत तेथे विवेका आसनीची म्हणले. कुठे विवेक, कुठे विचार. आपल्या ठिकाणी विचार नाही का. आपण सुद्धा विचार करतो पण आसाराचा विचार करतो. संत तेथे विवेका. जिथं विवेक आहे ना
राम कृपा बिन सुलभ न होय. जोपर्यंत आपल्याला विवेक प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची कृपा होत नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आठी जैसे विठाला. प्रत्येक जण विचार करतोय. संत आपल्याला सार आणि आसाराचा विचार करा सांगतात. महाराज सांगतात फलकट तो संसार येथ सार भगवंत. किती सोप्या भाषेत सांगितलं. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार याला विवेक म्हणतात, याला विचार म्हणतात. आता तुमच्या भागामध्ये बरेचसे कपाशीचं पीक आहे. घरी कापूस नेला का ते सरपण नेलं. अहो सरपण अजून वावरतच पडले. ते कंबोड्या काय म्हणत असतील तुम्ही, पण जे सारा कापूस न्याला विकला बिन पैसे खिशात आले ना याला म्हणतात विवेक. पण हा विवेक हा विचार प्रपंचातला विचार आहे. याला जीव तरू शकत नाही. जसं दूध वेगळं आणि पाणी वेगळं कोण करू शकतो? राजहंस करू शकतो. म्हणजे संत करू शकतात. संत परमहंस स्थितीला प्राप्त झालेले संतच फक्त सार आसाराचा स्वतःही निवाडा करतात. तुकोबराय स्वतःला ती स्थिती प्राप्त झाली आणि आपल्याला सुद्धा सारासार विचार करा. आपण उठाउठी म्हटलंय कारण क्षणभंगूर जीवारे दुर्लभ मनुष्य देहो आधी सांगितलंय. कधी मध्ये नाही. करावी तातडी परमार्थाची संत समागमी. किंवा ज्ञानेश्वर महाराज सांगतात 9व्या अध्यायामध्ये झड झडो निवायला निक ये भक्तीच्या वाटे लाग तरीच पावशी अव्यंग निज धाम माझे. म्हणजे काय विचार आहे संतांच्या ठिकाणी. विवेक आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. रोज काळ आपल्याकडे येऊ राहिलाय. कोणाचं लक्ष आहे? संतांकडे विचार आहे म्हणून त्यांच्याकडे वैराग्य असतं, विवेक असतं. काळ असा चिरंजीव पद पहा तुम्ही. भगवत ग्रंथामध्ये चिरंजीव पद जर असं बारीक वाचलं ना ठिकाणावरच आला पाहिजे. त्याला विवेक प्राप्त झाला पाहिजे, त्याला विचार प्राप्त झाला पाहिजे. माऊली सांगतात माशी पंख पाखडे तव हे सरे. अटॅक किती ताजं उदाहरण. तुमच्या गावात ज्यावेळेस आपली कीर्तन सेवा झाली त्यावेळेस हरिभक्त परायण संजय महाराज गुंजाळीत आले होते आमच्या बरोबर. एक कीर्तन वाजून आले महाराज. त्यांचा पखवाद ज्यांनी ऐकला त्यांनी गायनाचा अंग जबरदस्त. एवढं असताना लीनता महाराजांबरोबर काय मासायची रामगिरी महाराजांबरोबर आमच्या भागात आले का पखवाताला. तेच इथं सुद्धा आले होते. कीर्तन वाजून आले आणि अटॅक सहज, एकदम सहज. म्हणजे जीवन किती क्षणभंगूर आहे हो. किती आयुष्य कमी. तात्पर्य महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात
प्रथम चरणामध्ये महाराज आपल्याला साधन सांगतात. सांगणारे सामान्य नाही, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. म्हणजे तुकोबाराय कोणी? तुकोबारायांची स्तुती एक काळचा रामेश्वर भट्ट विरोधकांनी स्तुती करावी. आपल्या पार्टीचा करीन, आपल्या पार्टीचा स्तुती करीन, त्याच्यात काय नवले. पण एक काळचा ज्यांना विरोध केलाय बरं, तो काय सामान्य नाही, दशग्रंथी आहे, सगळे शास्त्र निष्णांत आहे. त्या काळात म्हणजे ते कोर्टच होत. त्यांनी तुकोबारायांचं वर्णन केलंय. कोण स्तुती करतं? एकेकाळचा कट्टर विरोधी तुकोबारायाची स्तुती करतो. अनुभूतीच तशी आली ना. तुका विष्णू नाही तुझा. त्यांनी असं तुलना केली रामेश्वर शास्त्रीने. आणि आरतीमध्ये ते म्हणतात, तुकिता तुलने तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. एकदा शास्त्रीने डोकं ठेवलं ना, परत शास्त्राचा विषय नाही. आयुष्यभर
तुकोबारायचं कुठेही कीर्तन असू द्या, टाळ घेऊन एवढा मोठा शास्त्री, अख्खं महाराष्ट्र ज्याला न्यायशास्त्र म्हणून ओळखतोय, दबदबा होता, काय सामर्थ्य असं नाशे तुकोबाराय. आयुष्यभर त्याने टाळ वाजवला, टाळ तुकोबारायच्या. तर आपल्याला फक्त तुकोबारायचा अधिकार पाहायचा आहे. तुकिता तुलनेशी ब्रह्मा तुकाशी आले, स्वतः भगवान परमात्माच आले तुकोबारायच्या रूपाना आणि आपल्याला सांगतात, बाबा हो आम्ही तरलोय, तरले तरती हा भरवसा, आम्ही तरलोय, तुम्ही सुद्धा तरण्याचा मार्ग काय, सारासार विचार करा, उठा उठी. साधन सांगितलं, नाम धरा कंठी. आता विठोबाच काय एखाद्यानं जर विचारलं तर काय उत्तर देस त्याला आपण, किती देवी, काय माफ आहे का त्याला? मला सांगतात, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा, कारण हा सगळ्यांचा बॉस आहे. ब्रह्मा हा देवचाही देव सगळ्यांचा बॉस, सगळ्यांचा बॉस बळीया माझा. हे बाकीचे कॅबिनेट आहे, ब्रह्मा विष्णू हे सगळे कॅबिनेट आहे. खाल्ले राज्यमंत्री आहे, हे बाकीचे इंद्रादी देव, आणि हा सगळ्यांचा बॉस आहे बळीया माझा पंढरीराव. तो हा देवांचाही देव. त्याचं नाम कुठं धरायला सांगितलं? काही ठिकाणी सांगितलं, कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. तात्पर्य सगळ्याचं एकच, नाम धरा कंठी विठोबाचे. महाराज केलं फायदा काय? महाराज सांगतात, फार मोठा फायदा आहे कलियुगामध्ये. कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवी. सगळे साधन बंद झाले, जप तप बावल्यांना सुद्धा सगळे साधन मागे टाकले. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता, किंवा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. क्षीण झाल्या म्हणजे आता आपण योग करू शकत नाही, जप करू शकत नाही, तप करू शकत नाही, यज्ञ करू शकत नाही, पण आपण नामस्मरण भक्ती भजन पूजन करू शकतो. म्हणून मला सांगतात, सारासार विचार करा, उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. आपल्याला साधन सांगितलं, विचार सांगितला, कारण साधनाशिवाय आता आपल्याला वैजापूरला जायचं, साधनाशिवाय जाता येईल का? हे साधन आपल्याला संत देतात. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास तीची माझे हित, करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. तात्पर्य महाराज प्रथम चरणातून आपल्याला विचार सांगतात, विवेक सांगतात, आणि लवकर विचार करायला सांगतात का ज्याच्या योगानं आपल्याला जगतामध्ये भरपूर आजार झाले आता, पण भवरोग कोणाच्या डोक्यात आहे का? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, तो रोग इतका जनरल झाला, आता जशी साखर जनरल झाली ना, कोणाला पावता शुगर, चहा घेत नाही म्हणते, जनरल होणार काही दिवसांनी साखर. बऱ्याच मंडळीला शुगर आहे. तसा हा जो भवरोग आहे, अजून सोप्या भाषेमध्ये, एक दिवस आपल्याला जायचं आहे ना, जो जन्माला आला उपजे ते नाशे, नाशिले पुनरुपी दिशे, ही घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. कायम चालू आपण इथं राहायला, कायमच्या इथं राहायला नाही आलो, आपल्या डोक्यात नाही ते. आपण जसे काय ते सात चिरंजीवासारखे असे निवांत आहे, आपल्याला काही काळजी नाही, भय नाही, चिंता नाही. पण संतांच्या अंतकरणामध्ये
कळवळा असतो, कळवळा. त्याच्याकरता वैकुंठातून ही मंडळी येतात, आयुष्यभर त्रास सहन करतात, आपल्याला स्वरूपाच्या ठिकाणी जाग करतात. मग तुम्ही झोपलेले आहे का? हो, स्वरूपाच्या ठिकाणी जीव झोपलेला आहे. कारण संतांचा परमार्थ म्हणजे दिव्य परमार्थ आहे, असा निवाडा झालाय, निवाडा झालाय. संत जीवनामध्ये जर आले ना, जीवनमुक्त अवस्था जर प्राप्त झाली तर आता कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलणे, राम कृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. जया आदरे पूजले पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपेची केली, न त्यागी ती ये दिव्य लोकाशी नेली. विठाला आपला असा विषय होता भवरोग. त्याच्याकरता मला सांगतात, ब्रह्म रस घेई काढा, तिने पिढा वारेल. पण त्याला पथ्य सांगितलंय. पथ्य नाम म्हणजे पहा, सगळे अभंग जर पाहिले तर किती एक वाक्यता आहे याच्यामध्ये. नाम धरा कंठी, म्हणजे पहा सगळे संत पहा, सगळ्या संतांनी कलियुगामध्ये नामस्मरणाचाच मार्ग सांगितला. मग हा भवरोग रोगाच्या यादीतूनच निघून गेला, कोणाच्या डोक्यात नाही. जो फक्त विवेकावर आहे त्यालाच फक्त कळतं का एक दिवस आपल्याला हे शरीर सोडायचंय, एक दिवस जायचंय आपल्याला. कोणा दिवस येईल काही सांग, कोणा दिवस येईल काही सांग, कोणा दिवस येईल काही सांग, कोणा दिवस येईल कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. सगळ्या संतांनी आपल्याला विचार सांगितला, विवेक सांगितला, किंवा सोप्या भाषेमध्ये कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळे. ताईला विचारा, इथं कुंभारीची ताई आलेली, तिच्यावर हा प्रसंग आला होता. एक 15-20 दिवसापूर्वी पाण्यात पडली होती ती. भगवंताच्या चिंतनामध्ये काय ताकद आहे तिनं आपल्याला दाखवून दिलं. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. अरे काय करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. त्यावेळेस तिला वाचवण्याकरता दुसरं कोणीच नाही आलं. तुकोबारायांचं प्रमाण तिच्या जीवनात एकदम खरं ठरलं. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची विरळ, राहती निराळी रांडा. कारण बाकीचे सोडू शकत नाही, ते सुटले नाही ते काय आपल्याला सोडणार आहे. माया बापे पिंड पाळीला, माया जन्म मरण जाया संत संग. संताच्या वचने वारी जन्म, दुःख मिष्टान्न ते भोक निवारण. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार
ब्रह्मादिका विठाला विठाला तिनं ज्यावेळेस भगवंताचा धावा केला द्रौपदी सारखा गजेंद्रासारखा त्यावेळेस भगवंतानाच तिला वाचवलं. गजेंद्राच्या वेळेस कोणीच नाही आलं, भरपूर गणगोत होत, ती काही करूच शकत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. माता पिता बंधू बहिणी हे तो न पावती निर्वाणी. इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. तेथे तुला सोडविना कोणी एका सद्गुरु वाचवणी. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. जळाची परी तळवटू घे. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, फक्त एक महापुरुष एक ब्रह्मनिष्ठ महात्मा एक सद्गुरु वाचवणी संसारी तारक. नशेची निष्टंक इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. संशयाची श्रेणी छेदी तिना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरविती आरती शिष्याची आ विठाला विठाला. जोपर्यंत द्रौपदी साधारण हाक मारित होती तोपर्यंत भगवंत नाही आले. पण ज्या वेळेस तिना दोन्ही हात वर केले, कान्हया रे जगजिठी दी भेटी एकली. तसे ह्या माता माऊलीनं ताईना भगवंताला अंतकरणापासून सद्गुरूचा धावा केल्यानंतर मग श्री गुरु सारिखा असता. अहो ज्याला पोहता येत नाही ते पाऊण तास पाण्यात राहू शकेल का 20 फूट पाण्यामध्ये? काय कलियुगामध्ये आजही नामाची ताकद किती आहे, भक्तीची काय ताकद आहे. त्याला काय पाहिजे? आपला विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. भाव पाहिजे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. संताची पै हा माझा विश्वास. विश्वास कार्य करत असतो. म्हणून महाराजांनी आपल्याला जे साधन सांगितलं हे कळसाचं साधन सांगितलं. एक्सप्रेस हायवे नामधरा कंठी विठोबाचे. आपण जर भगवंताचं चिंतन केलं तर काय होईल मला दुसऱ्या चरणात सांग. तयाच्या चिंतने किती सोप्या भाषेत सांगितलं. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तराल दुर्घट भवसिंधू. इतका मोठा हा भवसिंधू आहे. पण जर माझं चिंतन केलं, पांडुरंगाचं चिंतन केलं, भगवंताचं चिंतन केलं तर तराल दुर्घट भवसिंधू. जो मज होय अनन्य शरण. त्याची निवारी मी जन्म मरण.
माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईला थडीच सरले माया जाळ, जया सद्गुरु तारू पुढे. सद्गुरु दादा नेहमी या ओळीवर प्रवचन करायची. अहम ममतेच्या लवडी सवडी, माते न पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दूर थडी डोहळत ठेली. आता ती ताई पाण्यातून भगवंतानं तिला वाचवलं. आपण पाण्यात नाही का, आता भवसागरात नाही का आपण, गटंगळ्या खातोय आपण, सुख दुःखाच्या सारख्या गटंगळ्या खातो. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रं दिवस तळमळ. आपण आता पाण्यात नाही का, पण आपल्या डोक्यात आहे का, आपण सुद्धा सारख्या गटांगळ्या खातो म्हणजे पाण्यात आहे. मग आपल्याला जर जीवनमुक्त अवस्था प्राप्त करायची असेल तर आपल्याला महाराजांचंच ऐकावं लागेल, जगद्गुरु तुकोबारायांचंच ऐकावं लागेल, भगवंताचं चिंतनच करावं लागेल. चिंतने चिंतने तद्रूपता. तुम्ही म्हणणार मग आम्ही चिंतन नाही करत का? आम्ही सारखं चिंतनच करतोय ना, पण आपण जे चिंतन करतो हे कांद्याचं, वांग्याचं, बटाट्याचं, इथं आलो तरी आपल्याला वाटतं कधी एका परचं सुटन, कधी पाहुण्याची भेट जाईल, आपण कधी आपल्या आपल्या ड्युटीला मोकळे. इथं थांबलं म्हणजे आता नाईलाज म्हणून थांबवतो आपण. इथं सगळेच नाही बरं का, याच्यामध्ये परमार्थाची सुद्धा अधिकारी मंडळी. विठाला जुन्या काळातला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जुना काळ, एक असा बिन भांडवली धंदा चालू केला एक जणांना, मटका कुल्फी. असं मोठा माठ घेतला आणि त्याच्यामध्ये कुल्फी बनवायचा, असा टेस्ट आणि असा धंदा चालायला लागला त्याच्यावाला. उन्हाळ्याचे दिवस रोज त्याचा नित्य नेम मटक्यामध्ये कुल्फी बनवायची आणि गावामध्ये मोठ्याना थंडगार कुल्फी. थंड, कारण चित्तामध्ये ते पडिले वळण इंद्रिया, तसं भगवंताचं वळण लागलं पाहिजे. भजन चिंतन सारखं विषय तो त्यांचा झाला नारायण, तर चिंतन होऊ शकतं, अन्यथा नाही. चित्तामध्ये जोपर्यंत बाकीचा गबळ आहे ना, तुका म्हणे चित्त करारे येऊनी गोपाळ राहे तेथे. त्याच असं भारी चाललं दुकान. रोज धंदा सकाळी उठला का 700-800 रुपये कॅश गल्ला यायचा, लय भारी काम चाललं. एक दिवसाचा प्रसंग आहे, सगळं तयारी निघणार तेवढ्यात लगेच निरोप आला, चुलती गेली म्हणले. आता चुलती गेली म्हणल्यानंतर म्हणले पण आता किती मोठं नुकसान आहे. पण मंडळी म्हणले आता जावं लागेल, शेवटी घरचं आहे नाही का, जावं लागेल म्हणले. गेले तिथं गेल्यावर म्हणले आता चुलती म्हणल्यावर कपडे काढ म्हणले. खांदेकरी नाईलाज म्हणून कपडे काढावं लागले आणि मग चाललंय अंत्ययात्रा. अंत्ययात्रा चालल्यानंतर मग चाललं होतं राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. पण याच्या चित्तात काय होतं, याच्या चित्तामध्ये काय होतं. मग ते 20व्याला थांबलं. याला रोजचं वळण होतं ना, ते असं खांद्यावर मडकं घ्यायचं, मोठ्या नारळी द्यायची. मग ते 20व्याला थांबलं आणि पुन्हा उचललं आणि खांद्यावर घेतलं ना, हा मोठ्यानं म्हणला थंडगार कुल्फी. त्याच्या चित्तात काय होतं, चिंतन कशाचं होतं. मागच्यानं त्याला लात मारली, म्हणले कुल्फीने चुलती, म्हणले चुलती. विठाला आपण सुद्धा चिंतन करतो ना, रात्रंदिवस चिंतन चालू आहे आपलं, अखंड चिंतन चालू आहे, पण आसाराचं चालू आहे. त्याने सांगितलं अखंड चिंतन विठोबाचं, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. श्रीमद भागवत ग्रंथ पूर्ण वाचा, तिथं सुद्धा गजेंद्राला सोडवण्याकरता दुसरं कोणी नाही आला. सगळ्या गणगोत भरपूर होतं, पण शेवटी त्यांना भगवंताचा धावा केला. भगवंताला अंतकरणापासून ते फक्त एक फूल घेतलं आणि भगवंताला अर्पण केलं. भगवान परमात्मा लगेच मागे पुढे उभा राहे, संभाळीत आले आघात निवाराया. पण भगवंताचं भजन घडण्याकरता सुकृत लागत असतं, बहुत सुकृताची. म्हणून या धर्म मंडपात बसण्याकरता सुकृत लागत असत. एवढी मंडळी, काही मंडळी पलीकडे लांब बसलेले का बरं इथे येऊ येत नाही, कारण इथं आल्यानंतर पाप जळत असतं. इथं नामाची ताकद आहे. वा, जळतील पापे जन्मांतरीची. ज्ञानेश्वरीचा पुरावा सांगतो तुम्हाला, कीर्तनाचा पुरावा. तरी कीर्तनाची नि नटनाची, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथ नामची नाही पापाची ऐशी केले. कीर्तन चांग, कीर्तन चांग.
होय अंग हरिरूप. म्हणून ह्या धर्ममंडपामध्ये येण्याकरता सुद्धा पुण्य लागत असतं, सुकृत लागत असतं. तात्पर्य भगवंताचं जर नामस्मरण केलं, चिंतन केलं, भजन केलं, सेवा बरं का, सेवा तुम्ही कोणतीही करा. एखादं मंदिर जरी झाडत असेल तरी सेवा आहे बरं. इथं उभं राहूनच फक्त सेवा होती, डोक्यातून काढून टाकायचं. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोनी, देवाचे नामे देवाचे श्री, सर्व अलंकारी समर्पावी. तुका म्हणे होय भावेची, संतोषी वशे नामापाशी, आपुलिया विठ्ठला आपलं धर्मशास्त्र सांगतं, आपण जर परमार्थ केला ना, आतापर्यंत आपली जेवढी पितर लोकाला गेले असतील बांधून टाका, म्हणजे ते पडणार नाही. विक्षेप येतो. आतापर्यंत आपले महाराजांनी यादी दिली, आतापर्यंत किती गेले ते. आजा गेला, पंजा गेला, म्हणजे उतारा कंस पडत असतो लगेच आपला आपाप आपण त्याच्यातून बाजूला होत असतो उतारेवरून. पाचशे हसनाचं सुद्धा काय नियोजन भारी. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू उठा जागा पाठी, भय आले मोठे, पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे. आपले आतापर्यंत जेवढे पूर्वज गेले असतील पितर लोकांमध्ये, त्यांना सोडवण्याची ताकद परमार्थामध्ये. तुम्ही म्हणणार पुरावा एखादा, पुरावा सांगतो. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर धर्मग्रंथ लिहिले, पण आपल्या भोळ्या भाविकासाठी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. कोण कोण? मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र, अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले, ज्ञान गोड गम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिदले हाती. मग एवढ्यांची यादी सांगितली, एवढ्यांचा उद्धार आपण करू शकत नाही का? करू शकतो, पण कधी करू शकतो? आपल्याला परमार्थ करावा लागेल. आपल्याला अट्टहास यासाठी केला होता, अट्टहास शेवटचा दिस आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुका म्हणे मुक्ती परनेले नवरी, आता दिवसचारी खेळी. हे संतांचे आपल्यावर उपकारे केले, उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी. ज्या मातेनं आपल्याला जन्म दिला तिचे उपकार सामान्य गाव. काय केलं नसेल आईनं आपल्या करता. ज्या मातोश्रीचा आज पिंडदान चालू आहे, श्राद्ध चालू आहे, त्या मातेनं मुलांकरता काय केलं नसेल. ऐशी कळवळ्याची जाती करी, पोटी भार वाहे त्याचे. पण कळवळा म्हणजे तिनं 9 महिने वागावलं ना, तिचा विषय बरं. तिला माहिती मुलाचं काय असतं, ती काय फक्त मुलाचं हित व्हावं असं. तसे संत सुद्धा आपले मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धरावया, कारण उद्धरावया जन जीवा. माऊली ज्ञानेश्वर महाराज व्यवहारातल्या आईला इतकं महत्व देतात. सकळ तीर्थाची अधुरी, जे का माता पितरे तयाच्या सेवे शरीर लोण कीजे. काय केलं पुंडलिकानं? पुंडलिकाचं चरित्र आपण जन्मल्यापासून ऐकतो.
काय पुंडलिकरायच्या वगैरे उपकार आहे. जगा पुंडलिके दाखविले कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ताढ तिमीर दुःख गेली फिटले भ्रांतीचे पड. महाराज सांगतात पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. म्हणजे आपण जे हे करतो गेल्यानंतर करतो. पुंडलिकरायनं सेवा अगोदर केली का नंतर केली? अगोदर केली आई वडिलांची सेवा. आई वडील असताना सेवा केली तर मग पितृदोष होईल का? आज सगळ्यांना पितृदोष त्रास देतोय आपण. जर एखाद्या गुरुकडे गेलं ते सांगतात जा नारायण बली करा, पिंडदान करा, गयेला जा, मथुरेला जा, काशीला जा, अमक करा तमक करा. ही वेळ आपल्यावर का आली? आपल्या याचा अर्थ आपल्या पितरांचा उद्धार झालेला नाही. पितृदोष जोपर्यंत तोपर्यंत आपल्याला सुख समाधान प्रतिबंध येतात. प्रतिबंध पण त्याच्याकरता आपल्याला सांगितलं का सकळ तीर्थाची अधुरी जे का माता पिता आहे. माय बाप काशी तेने न जावे तीर्थाशी. आता याच्या पुढे काय बोलणार आहे? आपल्याला हातच टेकावं लागतील ना. ज्याला आई वडील आहे ना, आणि जोपर्यंत आई वडील आहे ना तोपर्यंत खरा आशीर्वाद आहे. पहिले आशीर्वाद आईचे वडिलांचे लागत असतात, मग पुढे बाकीचा विषय. कारण चालतं बोलतं दैवत सांगितलं ते. मातृदेवो भाऊ अगोदर सांगितलं, बाकीचे नंतर आचार्य अमुक तमुक हे नंतर सांगितलं. अगोदर कोणतं दैवत सांगितलं? काय आई वडिलांचं प्रेम जर असलं तर आपण काहीही करू शकतो. आई वडिलांचा आशीर्वाद असला तर आपल्याला एखादा ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटू शकतो, भगवंताची प्राप्ती होऊ शकते आणि आपण हा जो एवढा मोठा भवसिंधू करू शकतो. तात्पर्य आई वडिलांचे आपल्यावर एक नंबरचे उपकार आहे. त्यांच्या ऋणातून आपण एकदा मुक्त झालं ना, साधू संतांच्या ऋणातून एकदा मुक्त व्हायचं आणि भगवंताच्या ऋणातून एकदा मुक्त झालं का पिंड पदावरी दिला माझी करी. माझी झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. पण आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येईल. आईच्या ज्या मातेनं आपल्याला दूध पाजलंय, दूध रक्ताचं बनत असतं. आईना दूध नाही आपल्याला रक्त पाजलंय, रक्त. आणि आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. बरं ज्यांची आई गेली ना त्यांना विचारा आई काय असते. जोपर्यंत आईचं छत्र आहे ना, माया बाप उत्तीर्ण होणे, माया बाप आई वडिलांच्या ऋणातून आपण मुक्त नाही होऊ. सेवा करू शकतो, आपण सेवा करू शकतो. कारण एक भावगीत आहे ना, आई माझी काय ते प्रेम. आई माझी मायेचा सागर दिला तुझे जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तुझे
एकाच याच्यात सगळं वर्णन केलं. आपण जे उभे कोणाचे उपकार आहे? आई वडिलांमुळेच ना. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, संस्कार केले, मायेचा सागर. सागर कधी आटतो का हो? आणि त्याच आई वडिलांना जर आपण वृद्धाश्रम जर दाखवला म्हातारपणी, तर आपण एकदा बिनकामाचे झालो ना. आपल्या मुलाने जर आपल्याला वृद्धाश्रम दाखवला तर काय आईचं प्रेम आहे. पूर्वीच्या काळामध्ये वडील मंडळी सांगायचे. एक जणांना ते आईचं काळीच काढलं होतं ना, ते काळीच बोललं म्हणतात, बाळा पडला का रे तू? काय आईचं प्रेम आहे, काळीच काढलं तरी. बायकोना सांगितलं तिचं काळीच काढून आणा. काय आईचं प्रेम असतं. तुकोबा राहायला फक्त एवढं एक प्रमाण तिथं बसलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी. म्हणजे संतांना साजेच असं प्रमाण फक्त जगतामध्ये एक आई. आई फक्त बस. तात्पर्य महाराज सांगतात, तुम्ही जर माझं ऐकलं तर हा भवसागर सहज तरता येईल. त्याच्याकरता आपल्या कुळामध्ये एखादा असा हिरा जन्माला यायला पाहिजे. हे महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. वाचे स्मरण आपल्या कुळामध्ये कोण जन्माला आलं पाहिजे? असा एखादा हिरा जन्माला आला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांसारखा, नामदेव महाराजांसारखा, निळोबारायांसारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, प्रल्हादासारखा, मीराबाई सारखा, कान्होपात्रा, जनाबाई, मीराबाई, असा एखादा प्रल्हादासारखा. प्रल्हाद जन्माला एवढ्या सहजासहजी आला का हो? सत्वर उच्चार प्रल्हादी उद्धवा लादला कृष्णदाता. प्रल्हादाचं जीवन एवढं दिव्य झालं. चहुयुगाचा भक्त नाम उभा. कोणी हा प्रल्हाद आहे? सत्ययुगामध्ये त्यांना आयुष्यभर नारायण नामाचं चिंतन केलं, तो हा प्रल्हाद आहे. मग हा कसा तयार झाला? तुम्हाला 2च मिनिटात त्याचा कथाभाग सांगतो. ज्या वेळेस हिरण्यकशिपू तपाला निघाला त्यावेळेचा प्रसंग ऐका. तिथं गेल्यानंतर एक पोपट म्हणत होता, नारायण 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 नामाचं चिंतन करत होता. हा म्हणला, आज काय मुहूर्त बरोबर नाही म्हणले, चला घरी म्हणले. घरी आला, कयादोना विचारलं, म्हणले तुम्ही तर तपाला गेले होते ना,
माग का आले म्हणले आजचा दिवस काय मुहूर्त चांगला नाही म्हणले अपशकुन झाला. म्हणले काय झालं म्हणले तिथं झाडावर पोपट होता, जिथं तपाला मला बसायचं, तो नारायण नारायण श्रीमन नारायण असं नाम जप करत होता. तिला विशेष वाटलं, अरे हे तर खरं शुभ आहे म्हणले, हा तर खरा मुहूर्त आहे. ती परत विचारायची काय म्हणला तो पोपट, कसा म्हणला तो पोपट, जो भगवंताचं दुसऱ्याला नाव घेऊन देत नव्हता, त्याच्या मुखातून ही कयादू पतिव्रता होती. एक माता माऊलीच बदल घडू शकते, हे भाषण करून हे करून नसतं होत. तिला सारखं विचारायचं काय म्हणत होता पोपट. जेवण वगैरे झाले आणि शय्येवर पडले, सारखं विचारायची परत एकदा सांगा पोपट कुठं देवाचं नाव घेत असतो का, पोपट कुठं नारायण नारायण म्हणत असतो का. अरे खरंच म्हणला म्हणले. मग कसा म्हणत होता, नारायण नारायण 108 वेळा नामस्मरण करून घेतलं आणि त्या नामस्मरणामध्ये संग घडला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. आणि मग हा बाबा तपाला निघून गेला. पुढचा कथा भाग हे स्वर्गातली मंडळी कयादूला घेऊन चालले. त्यावेळेस एक सत्पुरुष भेटले, ज्यांच्याकडे नॅशनल परमिट आहे, ते कुठे फिरू शकतात, नॅशनल परमिट त्यांना काहीच लागत नाही. असे नारद ऋषी समर्थ सद्गुरू भेटल्यानंतर अरे म्हणले ती पतिव्रता आहे म्हणले, सोड तिला. तिच्या पोटामध्ये एक हरिभक्त जन्माला येणार, एक जन्मुनिया कुळी वाचेस मरा राम. आता साधू आहे, लगेच घेऊन गेले आश्रमामध्ये, तिला दीक्षा दिली आणि म्हणले कर भगवंताचं चिंतन. सारखं भगवंताचं चिंतन करता 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 अंतकरण पूर्ण स्वच्छ झालं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवली जाय. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी. मग आपोआप नामस्मरणाचं सारखं माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेत. आणि मग जो जन्माला आला तो काय असा गब्बसन गाऊ, तो सारखं नामस्मरण सारखं नामस्मरण. गोविंद गोविंद सारखा छंद सारखा लहानचा मोठा झाला. महत्वाचा विषय ऐका, त्यानं ठरवलं होतं आपल्या नगरीमध्ये देवाचं नाव घेऊन द्यायचं नाही. मग मास्तर नेमले छंद मार्क, काही करा पण यांना भगवंताचं नामस्मरण नाही केलं. असुरी होते ना ते, काही झालं तरी चालन. कशा करता शिक्षक ठेवले, देवाचं नाव घेऊन द्यायचं नाही. पण ह्या बेट्याच्या आतून येत होतं होते, आतून तुका म्हणे माझी कुणी वदविली वाणी प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठले. आतून ते नामस्मरण सारखं. शाळा सुटली का त्या मुलांना घ्यायचं, नाचायचे असे सारखं श्रीमन नारायण विधी अवस्थेमध्ये जायची. देहाचं भान राहत नव्हतं. असो ऐसा कुठे आठवायची नाही दिहीची विधी ही भोगो दशा. त्यावेळेस ते मास्तर आला. अरे म्हणला हे जर राजाला माहित झालं तर आपल्याला मध्ये टाकीन, तो आसुरी राजा येतो. आपण यांना शिकवण्याकरता नाही, हे तर नामस्मरण करावं लागले म्हणले. आला राग आल्यानंतर असा निवार त्यांना प्रल्हादाच्या पाठीवर मारला. शास्त्रामध्ये काही शक्तिपात सांगितले ना महाराज. शक्तिपात झाल्यानंतर त्याच्यातला करंट कसा लागतो आपल्याला वायरेला धक्का लागल्यावर, तो मास्टर सुद्धा श्रीमन नारायण लागला नाचायला. 2 मास्तर असे नाचायला लागले. आला तिकून राजा, विचारलं भानगड काय, तुम्हाला हे उद्योग करायला शिकलं का, तुम्हाला याच्या करता ठेवलं का. त्यांनाच काही कळा नाही हे काय झालंय, ते ही ताकद कशाची आहे. नामस्म चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान
अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण विठाला विठाला. जन्मोनी आकुळी वाचे स्मरा राम. कार्यभाग सगळा झाला. आयुष्यभर प्रल्हादावर भरपूर विघ्न आले. हातीच्या पायाखाली दिलं, डोंगरावरून कडे लोट केला, पण त्याला भगवंताचा साक्षात्कार झालेला होता. लाजले गी माया आता कवना वाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे त्याला भगवंताचं ब्रह्मदर्शन झाले होतं, मग जे त्याला भगवंत सगळ्या विश्वात विष्णुमय जग, त्याला काय केसाला धक्का लागन का? त्यावेळेचा प्रसंग आहे. प्रसंग असा असताना त्याला वरदान दिलं गेलं. काय वर मागितले आपल्याला माहिती, मला मरण नको. ब्रह्मदेवानं सांगितलं तू मूर्ख आहे म्हटलेस. काय म्हणला ब्रह्मदेव? तू मूर्ख आहे म्हणलेस, दुसरं काहीतरी माग. अरे एक दिवस मला सुद्धा जायचंय म्हणले. ब्रह्मपणाचे भडसे ज्ञानेश्वरी वाचा. न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. अरे ब्रह्मदेवाला सुद्धा इंद्राची 14 वेळा पंगत उठली तर इंद्राला ब्रह्मदेवाला सुद्धा जावं लागतं. मला सुद्धा एक दिवस जायचंय म्हणले, आणि तू अमराचं वरदान मागतो, दुसरं काहीतरी माग. भरपूर मागितले त्यांना. घरात नको, दारात नको, इकडं नको, तिकडं नको, शस्त्राला नको, अस्त्राला नको. भगवान परमात्म्याला नरसिंह रूप धारण केलं, दरवाज्यामध्ये फाडला. कोणाकरता? भक्ता राखी पाया पाशी, दुर्जनाते संहारी. आणि त्यावेळेचा प्रसंग आपला मुद्दा अभंगावर आपण आलो. जन्मोनी आकुळी वाचे स्मरा राम. त्यावेळेस फाडल्यानंतर मग क्रोधाग्नी झाल्यानंतर मग प्रल्हादांना विचारलं, भगवंता अरे माझ्या बापानं तर काही परमार्थ कधी केला नाही म्हणले, केला नाही, करून दिला नाही म्हणले. माझ्या बापाना परमार्थ करून नाही दिला, पण शेवटी मला जन्म दिलाय ना म्हणले. अरे माझा बाप हे म्हणले, त्याच्या उद्धाराचं काय म्हणले भगवंता? त्यावेळेस भगवंतांना सांगितलं, अरे कुटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. अरे ज्याला भगवंताचं दर्शन झालंय, त्याला दिव्य विमान, त्याला दिव्य देह प्राप्त झाला, तो म्हणले चालला माझ्या स्वरूपाला. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्य मुक्ती त्याला प्राप्त झाली म्हणले. मातृ पितृ भ्राता सगोत्रापार, चतुर्भुज नर भुवनी ठेले, असा मारा सांगता जन्मोनी आकुळी वाचे स्मरा राम. आणि त्या भगवंताचं भजन केल्यानंतरचा प्रसंग आहे म्हणून आपण सर्व मिळून एकदा प्रेमानं भगवंताचं भजन करू. Bye.
पहा हे प्रॅक्टिकल आहे. सगळ्यांना हरिपाठ आहे, आज सगळ्यांना हरिपाठ. पण हरिपाठ म्हणजे ग्रंथ किरकोळ समजू नका, त्याची किंमत कमी म्हणून हरिपाठ ग्रंथ छोटा आहे असं समजू नका. जर हरिपाठाचं बारीक चिंतन केलं ना, सगळ्या वेदाचं सार आहे बरं हरिपाठ. अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवी. स्वतः भगवान परमात्म्याच्या मुखातून पडलेली वाणी ती. स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोणी? लोपले ज्ञान जेगी हित नेनते कोणी अवतार पांडुरंगा. आणि हे एवढं हे केलं आपल्याकरता केलं बरं का. ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा म्हटल्यानंतर सहसा सद्गुरूंच्या कृपेशिवाय कळत नाही, कळाला तर अनुभूती येत नाही. बरेच ग्रंथ लिहिले, गाथा लिहिला, अमृत अनुभव योग्यांकरता चांगदेव 65. पण आपल्यासारख्यांकरता ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. देणे घेणे सुखची वरी होऊ द्या जगाला. कारण ते आपल्या जवळ सगळं कार्य झालं नाही, आपल्यावर उपकार आहे ज्ञानेश्वर महाराजांची. हरिपाठ म्हणजे वेदाचा सारे वेद बाहेर आलेले आहे. वेद 18 ही पुराणे हरिशीच गाती. अख्ख्या प्रत्येक अभंगाला ध्रुवपद हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना. आपल्याला इथं विठोबा रखमाई म्हणून टाळ्या वाजायचं कसं तरी होतंय नाही का. बऱ्याच ठिकाणी प्रसंग येतात, महाराज हरिराम हरिराम कृष्ण कोणी मराठी माग म्हणत नाही. का असं घडत असेल बरं? कलीचा प्रताप. कली मातलाय आता. आपल्याला जर कलीपासून वाचवायचं असेल तर भगवंताचं चिंतन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. आपण तरच तरू शकतो, अन्यथा आपण तरू शकत नाही. मग परत चालू आहे, जन्म घेणे लागे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. म्हणून जीव भ्याला विठोबाशी शरण झाला. आपल्याला जर याच्यातून सुटायचं असेल, नवी महाराजांनी सांगितलं, कोटीची संख्या सांगितली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीता. तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीता.
Thank you.
मावशी बसा, 1-2 मिनिटं बसा, कोणी उठू नका, बसा खाली. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात, तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत कशाना भावे गाता गीत विठोबाचे. मग गीत कोण गात नाही हो? 2 मिनिटं ऐका तुम्ही फक्त अंतकरणापासून. भावे गाता गीत, जगाचा मालक, काही नाही लागत त्याला बाकीचं, विश्वाचा मालक आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या, काय आपण देऊ शकतो त्याला? एवढा जगाचा मालक फक्त भावाना प्रेमानाच फक्त धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर, हृदय बंदी खाना केला आत विठ. प्रेमाना भगवंत आकळू शकतो. बस प्रभू रामाचं स्वयंवर ज्या वेळेस चाललं, भगवंताची उंची आणि आई साहेबांच्या उंचीमध्ये फार फरक होता. 5 मंगल झाले आणि हार घालायचा तर हात कुठं पुरवतो? वशिष्ठ ऋषी सगळे तिथं होते. आणि मग लक्ष्मण भैयानं पाय धरले. पाय धरल्यानंतर भगवंत आशीर्वाद देण्याकरता खाली पाय सोडीना वाकले. म्हणले आता घरा पटकन हार. कोणा पुढे देव वाकला? भावाचं नाथ डोक्यातून काढून टाका. भावे गाता गीत विठोबाचे. नाही का महाराज अभंगात तुझ्या 4ही चरणातून आपल्याला असा उपदेश करतात का बाबा हो, हा जन्म परत परत नाही. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मातोश्रींच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्या मातेनं आयुष्यभर परमार्थ केला. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन उपाय लाभाचे. सर्व मंडळींना संस्कार दिले. त्या माता वैकुंठवासी मीनाताई नारायण चव्हाण, त्यांचा सर्व हा परिवार, नारायण रामचंद्र चव्हाण, देवीदास रामचंद्र चव्हाण, उत्तम रामचंद्र चव्हाण, त्यांच्या कन्या, त्यांचे चिरंजीव हरिभक्त परायण दत्तात्रय नारायण चव्हाण, शिला संजय दिवटे, श्री गणेश नारायण चव्हाण, भारती भाऊसाहेब पवार, सर्व हा परिवार सुंदर असं नियोजन केलं या मंडळीने. कारण संस्कार करावे लागतात त्याच्याकरता. अशा मातेला धन्यवाद. या कार्यक्रमात करता उपस्थित झालेले लमलावून भजनी मंडळ, चिंचपूरवरून आलेली गायनाचार्य मंडळी, हरिभक्त परायण, श्रावण महाराज चिंचपूरला आले त्यावेळेस भेट नाही झाली, पण आज इथं भेट झाली. हा योगायोग असतो नाही का. म्हणून सर्व टाळकरी आपले मृदंगाचार्य महाराज बंटी महाराजांना शिकवतात. सुंदर असं सर्वच त्यांच्याकडं, सर्व वृद्ध भजनी मंडळ, सर्व माता भगिनी, सर्व आलेल्या मंडळींना एकदा मनपूर्वक धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्या चरणी समर्पित. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले, माझे ते उरले पायीकपण. भगवान परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना, मातोश्रींना भगवंताच्या स्वरूपाची जागा मिळावं, हीच भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. जय विठ्ठल, जय